मेष राशी येत्या 24 तासात मेष राशीच्या नशिबाचे टाळे उघडणार. ही संकेत ओळखा. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मेष राशीच्या माझ्या बांधवांनो, तुमच्या डोळ्यातले ते अश्रू, तुमच्या मनातली ती अस्वस्थता आणि रात्रंदिवस चालू असलेली तुमची ती धडपड मला माहिती आहे. गेल्या काही काळापासून तुम्हाला असं वाटतंय की नशीब तुमच्यापासून पाठ फिरवून बसलंय. कष्ट तुम्ही करताय, पण फळ दुसरं कोणीतरी घेऊन जातंय. पण थांबा, डोळे पुसा, कारण नियतीचा न्याय आता होणार आहे. येत्या 24 तासात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचे बंद टाळे कायमचे उघडणार आहेत. हे केवळ भविष्य नाही, तर तुमच्या कष्टांना मिळणारी ही एक दैवी पावती आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेले संकेत कदाचित तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. कमेंटमध्ये लगेच लिहा, माझे नशीब बदलणार आहे, कारण तुमच्या सकारात्मक विचारांची सुरुवात इथूनच होते. मेष राशीच्या व्यक्ती म्हणजे ऊर्जेचा साठा. तुम्ही कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत. स्वतःच्या हिमतीवर साम्राज्य उभं करण्याची स्वप्न पाहिलीत. पण गेल्या काही दिवसात काय झालं? घरातली कटकट, पैशांची चणचण आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच केलेला विश्वासघात, यामुळे तुम्ही आतून तुटला आहात. अनेकांना वाटलं असेल की तुम्ही आता संपलात, पण त्यांना काय माहिती की मेष रास ही अग्नितत्वाची रास आहे. अग्नी कधीच विझत नाही, तो फक्त शांत असतो पुन्हा एकदा धगधगण्यासाठी. तो क्षण आता आला आहे. नशिबाचे टाळे उघडण्याचे 5 मुख्य संकेत. पैशांचे आणि संपत्तीचे अनपेक्षित संकेत. हा केवळ धनलाभाचा विषय नाही, तर तुमच्या कष्टांच्या चीजाचा विषय आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही वर्षात खूप आर्थिक चढ उतार पाहिले आहेत. येत्या 24 तासात जर तुम्हाला असा एखादा मेसेज आला ज्याची तुम्ही अपेक्षा सोडली होती, उदाहरणार्थ जुने थकीत पैसे, इन्शुरन्सचा क्लेम किंवा अगदी कोर्ट कचेरीत अडकलेली मालमत्ता, तर हा पहिला संकेत समजा. भावनिक जोड. पैसा येतो तेव्हा फक्त कागद येत नाहीत, तर तुमच्या घरातली शांतता येते. तुमच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुलांच्या गरजा पूर्ण करण्याची ताकद येते. जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा ती फक्त वॉलेटमध्ये नाही, तर तुमच्या आत्मविश्वासात येते. प्रेक्षकांना आवाहन. मित्रांनो, आठवून पहा, गेल्या काही दिवसात तुमच्या खिशात अचानक काही पैसे सापडले आहेत का? किंवा एखादा असा व्यवहार झालाय का जो तुम्हाला फायद्याचा ठरेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. निसर्ग आणि प्राण्यांद्वारे मिळणारे दैवी संकेत. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. जेव्हा तुमची ऊर्जा विश्वाच्या ऊर्जेशी जुळते तेव्हा निसर्ग तुम्हाला संकेत देऊ लागतो. सविस्तर विश्लेषण. जर आज तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीत किंवा अंगणात एखादा पक्षी, विशेषतः चिमणी किंवा पांढरा पक्षी वारंवार येताना दिसला, किंवा सकाळी उठल्या उठल्या एखाद्या गायीचे दर्शन झाले, तर हे सकारात्मतेचे लक्षण आहे. गूढ अर्थ. प्राचीन शास्त्रांनुसार मुक्या प्राण्यांना सकारात्मक लहरी लवकर जाणवतात. जर एखादा अनोळखी कुत्रा तुमच्याकडे पाहून शेपटी हलवत असेल किंवा तुमच्या जवळ येत असेल, तर समजा तुमच्या भोवती असलेले नकारात्मक वलय संपले आहे आणि नशिबाचे टाळे उघडण्याची वेळ आली आहे. कृती. अशा वेळी त्या प्राण्याला काहीतरी खायला द्या. तो आशीर्वाद थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. स्वप्न आणि अंतर्मनाचा आवाज. तुमचे अंतर्मन, सबकॉन्शियस माइंड, तुम्हाला भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना देत असते, पण आपण धावपळीत त्याकडे दुर्लक्ष करतो. येत्या 24 तासात जर तुम्हाला स्वप्नात पाणी दिसले, स्वच्छ नदी किंवा समुद्र, किंवा तुम्ही स्वतःला डोंगरावरून वर चढताना पाहिले, तर हा प्रगतीचा मोठा संकेत आहे. स्वप्नात एखादे छोटे बाळ हसताना दिसणे म्हणजे तुमच्या आयुष्यात नवीन संधीचा जन्म होणार आहे. भावनिक स्पर्श. कधीकधी आपल्याला स्वप्नात आपले पूर्वज दिसतात. ते आपल्याला घाबरवण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी येतात. जर तुम्हाला प्रसन्न वाटणारे स्वप्न पडले असेल, तर समजून जा की तुमची संकटे आता संपली आहेत. प्रश्न. तुम्हाला आज पहाटे काही विशेष स्वप्न पडलं आहे ज्याचा विचार करून तुम्हाला आनंद झाला? मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेन. शारीरिक आणि मानसिक ऊर्जेतील बदल. मेष रास ही उत्साहाची रास आहे, पण निराशेमुळे तुम्ही गेल्या काही काळापासून थकलेले जाणवत होता. अचानक जर तुम्हाला तुमची तब्येत हलकी वाटायला लागली, डोकेदुखी किंवा मानसिक ताण कमी झाला, तर हे ग्रहांच्या बदलत्या स्थितीचे लक्षण आहे. जेव्हा शनी किंवा राहूची वक्रदृष्टी हटते तेव्हा शरीरातील चक्र संतुलित होऊ लागतात. ओळख कशी पटवायची? जर तुम्हाला आज आरशात स्वतःला पाहताना एक वेगळीच चमक दिसली किंवा तुम्हाला उत्साहाने काम करावेसे वाटले, तर समजा नशीब तुमची साथ द्यायला तयार आहे. हा उत्साह म्हणजे तुमच्या यशाची नांदी आहे.
संवाद. किती दिवस झाले तुम्ही मनमोकळे हसले नाहीत, पण आज जर तुम्हाला विनाकारण हसू येत असेल तर समजा परमेश्वर तुमच्यावर कृपा करत आहे. जवळच्या व्यक्तींचे वागणे आणि त्या व्यक्तीचा फोन हा संकेत सर्वात महत्त्वाचा आहे, कारण मेष राशीच्या व्यक्ती नात्यांना खूप जपतात. सविस्तर विश्लेषण. जर एखादी व्यक्ती जिच्याशी तुमचे संबंध बिघडले होते ती अचानक स्वतःहून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत असेल किंवा ज्यांच्याशी तुमचे पटत नव्हते ते आज तुमचे ऐकून घेत असतील तर हा मोठा बदल आहे. सावधगिरी आणि संकेत. कधीकधी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला अशी माहिती मिळते जी तुमच्या व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी मैलाचा दगड ठरते. ज्याला आपण योगायोग म्हणतो तो प्रत्यक्षात नियतीचा प्लॅन असतो. लक्षात ठेवा, जेव्हा नशीब बदलायचं असतं तेव्हा देव स्वतः येत नाही, तो एखाद्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात पाठवतो. आज तुमच्या फोनकडे लक्ष ठेवा, कदाचित असा एखादा कॉल येईल जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. मित्रांनो, तुम्ही कधी 11:11 ही वेळ घड्याळात पाहिली आहे का? किंवा तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का की निसर्ग तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तुमची अशी एखादी योगायोगाची गोष्ट मला कमेंटमध्ये सांगा, वाचून मला खूप आनंद होईल. वेळेचे चक्र आणि दैनंदिन जीवनातील अनोखे बदल. हा संकेत तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या अशा गोष्टींबद्दल आहे ज्याला आपण योगायोग समजतो, पण ते प्रत्यक्षात नशिबाचे टाळे उघडण्याचे स्पष्ट संकेत असतात. मेष राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही कधी अनुभवलं आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करताय आणि अचानक तिचा फोन येतो? किंवा तुम्ही एखाद्या समस्येवर विचार करत आहात आणि अचानक रेडिओवर किंवा टीव्हीवर त्या प्रश्नाचं उत्तर देणारं एखादं गाणं किंवा वाक्य कानावर पडतं. येत्या 24 तासात जर तुम्हाला वारंवार एंजल नंबर्स अर्थात घड्याळात 10:10, 11:11 किंवा 22:22 दिसू लागले तर समजा ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य मार्गावर आहात. हा बदल दर्शवतो की तुमच्या आयुष्यातली विस्कळीत झालेली घडी आता पुन्हा बसू लागली आहे. कामाच्या ठिकाणी होणारे बदल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जर गेल्या अनेक दिवसांपासून एखादी फाईल अडकली असेल किंवा एखादा निर्णय रखडला असेल तर आज अचानक त्यात हालचाल होईल. तुमची कामं आपोआप मार्गी लागू लागतील. तुम्हाला कुणाकडेही विनवणी करण्याची गरज पडणार नाही, उलट लोक स्वतःहून तुम्हाला मदतीचा हात देतील. उपाय आणि सावधानता. नशीब बदलणार आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही गाफील राहावं. या काळात तुमची सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी घराच्या उंबरठ्यावर सायंकाळी एक तुपाचा दिवा लावा. प्रकाशाची ही एक वात तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी पुरेशी आहे. 1. आज कुणाशीही वाद घालू नका. 2. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्नदान करा. 3. ओम नमः शिवाय किंवा तुमच्या कुलदेवतेचा जप करा. शेवटची भावनिक साध. माझ्या मेष राशीच्या मित्रांनो, शेवटी एकच सांगेन, काळ बदलतोय. आजपर्यंत तुम्ही अनेकांसाठी धावलात, अनेकांचे अश्रू पुसले, पण तुमच्यासाठी कोणीच नव्हतं. पण आता तो वर बसलेला परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती नाही तर माझं तुमच्यावरचं प्रेम आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब खरंच बदलणार आहे तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा, कारण सुख वाटल्याने वाढतं. जाता जाता कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ किंवा तुमच्या देवाचं नाव नक्की लिहा. तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. उद्या पुन्हा भेटू एका नवीन आशेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तर हे होतं आजचं राशी भविष्य, आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.